बघा कसा आहे आमचा. तर मित्रांनो इकडे आलो आणि आमच्यासोबत असा स्कॅम झाला ना, एअरपोर्टच्या बाहेर उतरल्या स्कॅम झाला मित्रांनो. एक इकडं बघ मग आम्ही प्लेन मध्ये चाललो. ए तू येतोस आमच्यासोबत? नाही, मोठा झाल्यावर येशील. मग तू मोठा, आता मी कसं मामी सोबत चाललोय ना, मग तू कोण सोबत जाशील तसा? नाही, मी का एकटाच कारमधून जाईल. का मग तुला मामी सारखी कोण नको? तुझ्या सोबत कोण नको तुला? बायको? तू गर्लफ्रेंड सोबत जाशील फिरायला? थांब, इकडं नाही गर्लफ्रेंड सोबत जाशील का सांग? गर्लफ्रेंड सोबत जाशील? त्याचं म्हणणं काय, तो जाईल पण तो तुझ्या गर्लफ्रेंड सोबत मग तू आम्हाला तुझ्या कार मध्ये नेशील सांग, तुझ्या गर्लफ्रेंडच्या सोबत नेशील. माझ्या बाबू तुझ्या गर्लफ्रेंड सोबत नेणार आहे आपल्याला ना. गर्लफ्रेंड सोबत गर्लफ्रेंड आला आपल्याला विचारल तरी यो हॅपी जर्नी बोलूया. हॅपी जर्नी. थँक्यू. भाचे आले मला भेटायला, भाचे. उघडलो ही जी बॅग, गावकीची वजन असते नेहमी. माझी बॅग इथंच आहे, आजीशी आणून ठेवलेली आहे. चल ये. या ये, पाय दे. आजीशने टचअप केलाय बघा. हा घाम फुटलं ती बॅग आणून. चल आहे येत आहे. आता दे काढल्यास हे बघा, फिरायला मी चाललोय आणि मला दोन्ही बॅग उचलायला आणि आमची तर सगळी गर्ल्स पॉवर जास्त वाढलंय बघा. त्यांची तर देऊ पण नाही शकत त्यांची तोंडा बघून बॅग. आणि आमचा बॉडी बिल्डर श्रेयश पाटील आता जिमला गेलाय, पोकल बॉडी. थांब गाडी आहे. चला. आणि याचे तर द्यायची ना. बॅग डोक्यावर घे. चला चल चाल. बघा कसा आहे आमचा भाचा. आबा वजन होती नक्की, वजन होती का? वजन नव्हती. हा दादा करवली घेऊन त्यासोबत खुशी येते. चलो बाय बाय. रोम टोम कुठे? रोम मागाशीच भेटून गेला मला. तू येतच ना आमच्या सोबत. पाय दे. बाय बाय. फोन ठेवून जा. बाय बाय. बाय बाय. चला बाय 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 बाय. मम्मा येते. चला ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ कॉल हा. तुम्हाला टिंब जागा दाखवतो जाऊन. रोबोट वाटतस. दादा काय प्राइस आहे याची? 54,000. आणि मी जो घातलाय तो 40,000. ओके घातलाय. बेंगलोरला आमचा लेओव्हर असणार आहे. बेंगलोरवरून आमची जिथं जायचं आहे तिकडं फ्लाईट असणार बेंगलोरवरून. सो आता आमची फ्लाईट आहे 10:20ची. ती पोचवला मला बेंगलोरला 12:10ला. आणि नंतर तिथून जिथं आपल्याला जायचं आहे
तिकडं फ्लाईट आहे 4ची ना, 4ची. ती इंटरनॅशनल फ्लाईट असणार आहे. म्हणजे बँगलोर एअरपोर्ट पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. लगेज आहे ना आपल्या डायरेक्ट आपल्या जागेवरतीच भेटेल. म्हणजे बेंगलोरला म्हणजे कलेक्ट करायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला बोर्डिंग पास वगैरे भेटलेले आहे. डायरेक्ट आपण डेस्टिनेशनवरती आपल्या लोकेशनवरती पोहोचणार आहोत. तर सध्या हिला भूक लागली 8 वाजता, 8:10 झालेत. तर घरून आपण काय काय आणलेलं बघू दे. भुर्जी आणि पराठा. आणि ती पण भुर्जी कसली, पनीर भुर्जी. कारण का आज आहे गुरुवार, ठीक आहे. पण याचे पुढचे जे 5-6 दिवस आहे ते नॉनव्हेज तुडवायचं फक्त सोमवारमध्ये ते, बाकी सगळं नॉनव्हेजचे दिवस आहे. फुल धमाल करू. चाललो आता बँगलोरला. जी पहिली फ्लाईट आहे बँगलोरला लेओव्हर असणार आहे तिकडं. आवाज भरपूर येते, कदाचित माझा आवाज तुम्हाला कमी आहे. तसं मी जास्त जोरात पण बोलू शकत नाही, कारण का जास्त जोरात बोलल्यासारखं होतंय ना, म्हणून. काय फालतूगिरी आहे. ही सीट माझी आहे तरी ही या सीटवरती ही बसले. हे काय नेहमीचाच आहे असं मला माहीत घेते. मग माझीच आहे माझीच आहे सीटवरती ज्या सीट नंबरवरती माझं नाव आहे ती सीट माझी झाली. घोंगाट फिरी ना. माझी सीट दे, माझी सीट दे. साडे 10 वाजलं तरी अजून आम्ही मुंबईवरून टेक ऑफ नाही केलं आहे. घुम घुम नुसती फायरिंग देते तो आमचा पायलट. मला काही खरा नाही वाटत. जोर जोर से सबको बता दो बोलते. 12:40 झालेत आणि आम्ही पोहोचलो आहे बँगलोर टर्मिनल 1 वरती. आणि आता आम्हाला ट्रान्सफर करायचं आहे टर्मिनल 2 वरती. आणि शटल आहे, म्हणजे बस प्रोव्हाइड केलेली आहे एअरपोर्टकडून. बघूया, जाऊया. लगेज आपला डायरेक्ट ट्रान्सफर होईल आपल्या प्लेनमध्ये आणि आपल्या डेस्टिनेशनवरती, आपल्या लोकेशनवरती तो भेटून जाईल. म्हणून लगेजचं काही टेन्शन नाही. आता आपल्याला शटल पकडायची आहे आणि पहिले जाऊन T2ला जायचं आहे. भाई साहेब एअरपोर्ट बघा काय आहे हा. जबरदस्त कसला मेंटेन ठेवलाय बघा. इमिग्रेशन झालं ना, त्यांचं एअरपोर्ट जबरदस्त आहे. यांच्या एअरपोर्टची सेपरेट व्हिडिओ नाही बनवू शकत आपण. मस्त आहे. 13,000चे परफ्यूम, 15,000, 18,000चा परफ्यूम. हा म्हणजे असते 24,000चा, 24,000 रुपयाचा. हा ड्युटी फ्री सेक्शन. मित्रांनो 2 वाजलेत आणि इमिग्रेशन पास केला. ड्युटी फ्रीमध्ये आहोत एरियामध्ये आणि मॅडम झोपलं आहे. विषय असा आहे, मगाशीच सांगणार होतो काय, आपल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरना चान्स होता यावेळी यायचा. कारण का पहिला जो राऊंड होता आपला म्हणजे लेओव्हरचा, तो आपल्याला मुंबई टू बँगलोर करायचा होता. सो नवी मुंबई टू बँगलोर पण करू शकलो असतो. पण विषय असा होता, मी जाण्या येण्याचे तिकीट एक सोबतच काढली होती. आणि त्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे, आपल्याला तिकीट पडले 1,14,000ला जायचं याचे ऑलराऊंड. तर नवी मुंबईमधून केला ना तर आपल्याला 7,000 एक्स्ट्रा जात होते. त्याच्यामुळे आम्ही तिकडून न करता मुंबई टू मुंबईच केला. म्हणजे मुंबई टू बँगलोर, बँगलोर टू आपलं लोकेशन, कारण का तो एंडिंगला सांगणार आहे. मग परत डेस्टिनेशन टू बँगलोर, बँगलोर टू मुंबई असा केला. तर मला नवी मुंबईमधून जायची इच्छा होती. पहिला एक्सपिरियन्स होता नवी मुंबईला एअरपोर्टला. अजून पण आपण गेलो नाही. तर जरा इथं थांबू. 4 आपली फ्लाईट आहे. तर बघा थोड्याच वेळात तुम्हाला समजणार आहे ते कुठं चाललो आपण किंवा कुठं पोचलो आपण. ठीक आहे. 3:30 वाजत आलेत आणि ढोर जागरण झालं आहे. हिला जाम झोपलं आहे, जाम झोपलं. असंच असतं लेओव्हर थोडा वेटिंग असला ना का भरपूर टाईम होतं आहे, जागरण होते. मी थोडी एडिटिंग करत बसलो जेणेकरून माझा टाईम बराच फास्ट गेला.
1 तास आम्ही इकडे घालवलं, समजून नाही आला मला आणि हिला जाम झोप आली. आता फ्लाईटमध्ये झोपेन, पाहायची तशी झोप नाही लागत. म्हणजे आईला मला बसलेलंच वाटलं रे कोणतरी. आणि म्हणजे प्लेनमध्ये बसलो ना काय एक असा फिलिंग येते अशी मनामध्ये. काय इन्व्हेन्शन आहे प्लेन, जबरदस्त रे. आईला हे बघ, प्लेन एक असा इन्व्हेन्शन आहे जो असं विचार नाही करू शकत असा इन्व्हेन्शन आहे जो ह्युमनने केलेला आहे. जबरदस्त. कसं ना हवेत उडते, एवढेशे होल्ड राहते, विचाराच्या पलीकडं. कधी ते एक विचार करा, मी दरवेळेला प्लेनमध्ये बसलो ना काय तोच विचार करत असते, काय जबरदस्त इन्व्हेन्शन केलेलं आहे. हा 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 हा. मित्रांनो, बँगलोरवरून आपल्या डेस्टिनेशनवरती जायला 5 hours 40 minutesचा ड्युरेशन दिलेला आहे. म्हणजे एकूण 7 तास आपल्याला प्रवास करायचा आहे हवाला. आणि मुंबईपासून म्हणजे आपली नवी मुंबईपासून 5000 किलोमीटर आपण लांब जाणार आहोत. आलो, पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि पहिलीच लागलेली अवदसा म्हणजे ही बघा. शांतपणा करून सांगत होतो मी व्हिडिओमध्ये पॅकिंगच्या, काय पाऊस इथं पडत नाही, पाऊस इथं पडत नाही. याला बोलू जा आता मुंबईला, तिथं ऊन टाकलास नाही, इथंच आलाय. दलिद्रा पाऊस आहे रे, जिथं गरज आहे ना तिथं नाही पडणार, नाही ते जिथं पडल. हे बघा मित्रांनो, ही गाडी बघू शकता भिजलेली आहे. काय आता करायचं असं. कुठं आलोय, कसा झाला प्रवास ते तुम्हाला एकदम रिलॅक्समध्ये गाडीत बिडीत बसल्यावर किंवा आमच्या रिसॉर्टवरती उतरल्यावर सांगतो मी, ठीक आहे. थायलंडला पण असं एअरपोर्टवर उतरलो आणि हो धोधो पाऊस. हो, तो तर एशिया खंडामध्येच येते ना, थायलंड एशिया खंडामध्येच येते ना, सो तिकडे पाऊस लो. पण आम्ही आपण वेगळ्या खंडामध्ये आलोय ना, इथं पण पाऊस. वरडून सांगायचं होतं पण याने माझी सगळी वाट लावली. खरोखर सांगतो मला एवढा बेकार पडत आला. कारण तो बघा या बाजूला पाऊस आहे ना, तर या बाजूला ऊन आहे. ठीक होऊन जाईल कंट्रोल. तर मित्रांनो, 7 तासाचा प्रवास बँगलोरवरून इकडं एकदम स्मूथली झालेला आहे. आणि रिसॉर्टवरती चेक इन सुद्धा केलेला आहे. 2 वाजता आमचा चेक इन होणार आहे आमच्या रूमवरती, तो देखील दाखवीन. पण सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्ही एवढे उशीर ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ती गोष्ट तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आम्ही कुठं आलेलो, तर आम्ही फायनली आलोय मॉरिशियसला. इथं आल्यानंतर आमच्यासोबत एक स्कॅम झाला, माहिती आहे, मोठा स्कॅम झाला. तर इथं येण्यापूर्वी आम्ही फुल सर्च वगैरे केला होता का इकडचा क्लायमेट वगैरे कसा आहे आणि बेस्ट टाईम टू विजिट मॉरिशियस. सगळं सर्च करून आलो, गुगलवर आलो, ChatGPTला विचारला होता. तर आम्हाला सांगितलं होता मे टू डिसेंबर. आणि इकडं एअरपोर्टचे बाहेर पाय टाकतो तर पाऊस आला. बोलू झाला शॉर्ट. तर नंतर आम्ही सर्वांना विचारलं, मन शांतीसाठी सगळ्यांना, म्हणजे आपले जे ड्रायव्हर होता त्याला विचारला, अजून आमचा तो गाईड होता त्याला विचारला. तर तो बोलतोय हा ट्रॉपिकल आयलंड आहे, इथं कुठल्याही मिनिटाला कधीही पाऊस पडू शकतो. तर बोलू पहिलाच हादरा दिलाच बोलू तुम्ही. पण नंतर जसं असं पुढं आलोय बघा, बाकी आमचं पावसाळी वातावरण आहे, जो टेन्शनवाला वातावरण आहे. आणि समोर हा क्लायमेट असणार आहे. सोलाना बीच मॉरिशियसला आम्ही आहोत आणि वातावरण बघू शकता. आणि हा आमचा जो रिसॉर्ट आहे, बीच रिसॉर्ट आहे, त्याचा पूर्ण टूर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता एअरपोर्टवरूनच आम्ही सिम कार्ड घेतला. इकडचे 3 लोकल ब्रँड आहेत. पहिला आहे कुठला आहे, माय टेलिकॉम, एमटेल आणि चिली, जो आम्ही घेतला. याच्यामध्ये सर्वात चिपेस्ट आम्हाला वाटला चिलीचा भेटला ना, जो आम्ही घेतला. त्याच्यामध्ये आम्हाला 700 रुपीज मॉरिशियस रुपीज भरायला लागले. त्याच्यामध्ये आपल्याकडचे होतील 1400 रुपये, डबल करन्सी जाते आपल्याकडं.
आणि विषय असा आहे काय 700 रुपयामध्ये आम्हाला 200 रुपये टॉक टाईम भेटला आणि 200 GB डाटा भेटला आणि 30 दिवसासाठी भेटला, 30 दिवसासाठी भेटला. आणि जे दुसरे कंपनी होत्या त्यांचा 1100-1200 रुपयापासून चालू होते त्यांचे पॅकेज आणि 5G डाटा देत होते. पण आम्हाला फक्त लोकेशनसाठी पाहिजे होता, सो आम्ही काय जास्त महागवाला डाटा घेतला नाही. बरोबर ना? ठीक आहे. आणि अजून काय काय केलं आम्ही? पावसालाच बघून माझा मूड ऑफ झालेला. तो तुम्हाला पुढचा मी काय सांगू, एअरपोर्टपासून व्हिडिओच नाही बनवली मी डायरेक्ट. फक्त आता वातावरण क्लिअर आहे, त्याच्यात नादात होतो आणि असं वातावरण झालेलं मस्त. आणि आता रिसॉर्टमध्ये इन केलेलं आहे. आपल्या बँगलोरवरून मॉरिशियसला यायला कमसे कम 7 तास लागले आणि पूर्ण म्हणजे झोप नव्हती झाली. त्याच्यामुळे स्टार्टिंगला काय ब्लॉग सुरू नाही केला. आणि आम्हाला म्हणजे सर्व स्मूथली झालं, सर्व प्रोसेस स्मूथली झाली. बॅग वगैरे लगेच भेटले. फक्त इमिग्रेशन प्रोसेसला आम्हाला 1 तास जास्त गेला. एकदम स्लो प्रोसेस होती ना ती तिकडची, कायच नव्हता, कायच नव्हता. एकदम स्लोली करत म्हणजे काय जास्त वगैरे विचारला पण नाही. डॉक्युमेंटेशन फक्त आमचा तिकीट घेतला आणि पासपोर्ट घेतला, बस तेवढाच. बाकी काय जास्त काय विचारलं नाही. पण तरी आम्हाला 1 तास गेला लाईनमध्येच. ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही आमच्या बीच रिसॉर्टवरती चिल आउट करण्यासाठी आलोय. आता इकडचे 11:30 वाजलेत आणि आमचा 2चा चेक इन आहे. आम्हाला ते बोललेत 1 वाजेपर्यंत देतो. हे बघा असा व्ह्यू असणार आहे आमच्या बीच रिसॉर्टचा. आणि हा व्लॉग मॉरिशियसचा पहिला व्लॉग असणार आहे. यो क्लायमेट कुठं आहे आणि हा क्लायमेट कुठं आहे, या पाटलात न सोडत. तुला महाराष्ट्रात जायचं आहे, महाराष्ट्रात गरज आहे. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात येऊ ना तेव्हा तुला आम्ही मनासुक्त म्हणजे पाहिजे तेवढं प्रेम देऊ. पण इकडे बघ आलास ना तर डोका नको फिरू. तुम्हाला सांगून काय फायदा. यो बघा मित्रांनो काय पाटीत लागले रे, 7:30 पाटके लागले. मी हा व्ह्यू. 1 hour later. प्लॅन मध्ये आजच्या थोडे चेंजेस झालेले आहेत. आपली रूम होती ती कुठली होती मानसी? ज्युनियर स्वीट. म्हणजे या रिसॉर्टवरती सगळ्यात म्हणजे चांगली रूम, म्हणजे सगळ्यात अपग्रेडेड रूम. त्याच्यात बाथटब वगैरे सर्व पूर्ण अपग्रेड, जकुझी वगैरे सर्व होता. पण आता सिच्युएशन अशी झाली सी फेसिंग होता असं. पण आता विषय काय झाला, काय जो आमच्यासाठी रूम होता त्याच्या एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही त्यांना काय बोललो, काय आम्हाला मग अपग्रेड करून द्या, आम्हाला ती ज्युनियर स्वीट नाही भेटत तर आम्हाला अपग्रेड करून द्या. तर ते बोलले काय तीच अपग्रेडेड आहे ऑलरेडी. म्हणजे आपण आधीचीच चांगली नाही आहे रूम. मग ती आम्हाला बोलत होती काय तुम्ही मग आम्ही आमच्यातर्फे तुम्हाला लंच देऊ आजचा आणि उद्याचा. तर आम्ही बोललो काय आम्हाला नको लंच. मग ती परत गेली मॅनेजमेंट सोबत बोलायला. मग ती अर्धे तासाने आली. नंतर मग ती बोलली काय जर तुम्ही आज ॲडजस्ट करता, त्या भारीतलाच रूम आहे तो, पण त्याच्या खालचा आहे. म्हणजे आपली जी रूम आहे त्याची एक लेवल खालचा रूम आहे. त्याच्यामध्ये काय फक्त बाथटब नसेल. तर त्याच्यात जर तुम्ही आजचा दिवस ॲडजस्ट केलं तर तुम्हाला आम्ही ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज देऊ. म्हणजे ड्रिंक्स, लंच, कॉफी वगैरे सर्व काय एक्सप्रेसो सगळं ऑल इन्क्लुझिव्ह. म्हणजे आपल्यात फक्त ऑल इन्क्लुझिव्ह ऑप्शन नव्हता. तरी चालेल. आपला ऑप्शन होता ना हाफ बोर्ड होता. त्याच्यात फक्त लंच नव्हता आणि ड्रिंक्स नव्हत्या. म्हणजे जे अल्कोहोल आणि आपले जे सॉफ्ट ड्रिंक, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स ते नव्हते. आणि ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये सर्व येते. ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये सगळं येते. तर आता तो पॅकेज लागू झाला आपल्यासाठी. फक्त आजचा दिवस आपल्याला त्या रूम मध्ये ऍडजस्ट करायला लागणार आहे. जिथपर्यंत राहू तिथपर्यंत आम्ही ऑल इन्क्लुझिव्ह. आणि प्लस आम्ही ज्या दिवशी आमचा चेकआउट होईल त्या दिवशी पण आम्हाला 3 वाजेपर्यंत आम्ही खाऊ पिऊ शकतो काय पण. आणि त्यांनी प्रॉपर ऍग्रीमेंट बनवून आणला, व्हिडिओ काढले, ऍग्रीमेंट करून आणला आणि त्याच्यावरती साईन राजदीप गरजची ऍग्रीमेंट बनवून आणला प्रॉपर. त्याच्यात त्यांनी सगळं त्यांच्या अटी काय झालं मॅटर ते सगळं. काय मिस्टेक झाली ते परत त्यांची अपॉलोजाइज केला. आणि मग फायनली आम्ही डन केलं, साईन केली. चला ती बरोबर बोलली. तुम्हाला बाथटब सोडून सगळा दिलेला आहे. भाई इकडे बाहेर माझ्यासोबत आहे. डोलं बंद कर, डोलं बंद कर, डोलं बंद कर, डोलं बंद कर. हा डोलं बंद कर. इकडं बघ. मग हे कसं का होई, काय केलं शॉट. म्हणजे सीन मला समजला नाही. वेलकम टू फक्त बाथटब साठी आपण ऑल इन्क्लुझिव्ह झालेलो आहोत. तुला काय बोलायचं आहे? फक्त बाथटब साठी.
भारी र. आणि रूम पण बघ जसं आपल्याला पाहिजे होतं तसं. हो. जसं आपण बोललेलो ना दीदीला आम्हाला मालदीव सारखंच पाहिजे सेम. तू नाही सांगत, तू बरी सांगतेस. मित्रांनो यो शॉट बेकार आहे. इकडे कराचा आणि इकडे धुवाचा. कोणी हा विचार केला एवढा. वेलकम टू सोलाना बीच. अजून हा बीच व्ह्यू, सिटिंग एरिया. सिटिंग एरिया, हा छोटासा कॉफी एरिया ना, याच्यामध्ये आपण कॉफी वगैरे करू ना. स्टेशन तिथं दिलंय, तिथं त्यांनी छोटी म्हणजे इकडे ते coffee असा machine पण दिली. सेटअप केलेला आहे. हा इथं त्यांनी हा हे पण सेटअप केलेला आहे. आणि याच्यामध्ये काय असणार आहे बघू दे. हा उघडतंय कसं. फ्रीज मध्ये काय आहे? फक्त फ्रीज पाण्याच्या मध्ये काय bottle फक्त आहेत दोन. पाण्याच्या बॉटल आहेत आपल्या. पण आपण मागू शकतो काय पण. आपण मागू शकतो काय पण. आणि इथे आहे मिरर छोटीशी आणि इथे चेअर दिले, म्हणजे काय आपल्याला काम असेल तर त्याच्यापासून आपण करू शकतो. ही रूम जर अशी आहे तर आपली रूम कशी असेल ना. ती बोलली त्यात आपल्या फक्त बाथटबचा फरक आहे. वजन काटा पण दिलाय. स्लीपर्स, मुलायम स्लीपर्स आणि बाथरूम हे मी घालणार आंघोळ केल्यावर. आणि इथं समज आंघोळ करून आल्यावर जर तुम्हाला जर सुकायचं असेल तिथं बसायचा. भाई याई इथं बाथरूमला दरवाजा नाही दिलाय. डायरेक्ट आंघोळ. तर मित्रांनो मॉरिशस टूर आमची सुरुवात झालेली आहे. जे जे काय होणार आहे मस्त काय आठवणी आम्ही या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर आमचे व्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. बाय बाय.